नमस्कार. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचलित डेके सेंटर शाळेच्या माध्यमिक विभागाचे हे सर्व विद्यार्थी इयत्ता 8वी वर्गाचे विद्यार्थी इथे बसले आहेत. मी सौ छाया संजय निकम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत आहे. आज आपल्याला मराठी विषयाअंतर्गत विभक्तीचे प्रत्यय व्याकरणातील हा भाग आज आपण शिकणार आहोत. या भागामध्ये आपल्याला विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, एक वचन, अनेक वचन हे खेळाच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला आपल्याला विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, कोणत्या शब्दाला कोणती विभक्ती लागते हे आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपण खेळ खेळूया. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, विभक्ती कोणकोणत्या आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती करून घ्यायचे, म्हणून आपल्या समोर येते विभक्ती. चला तर विभक्ती. मी विभक्ती. मी प्रथमा विभक्ती. मी द्वितीया विभक्ती. मी तृतीया विभक्ती. मी चतुर्थी विभक्ती. मी पंचमी विभक्ती. मी षष्ठी विभक्ती. मी सप्तमी विभक्ती. मी संबोधन विभक्ती. विभक्तीचे 8 प्रकार आहेत. आता विभक्तीचे प्रकार जाणून घेऊया. मी प्रथमा विभक्ती आहे. माझे विभक्तीचे प्रत्यय नाही. मी द्वितीया विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. सलाते, सलानाते. मी तृतीया विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. मी चतुर्थी विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. सलाते, सलानाते. मी पंचमी विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. मी षष्ठी विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. मी सप्तमी विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. मी संबोधन विभक्ती. माझ्या विभक्तीचे प्रत्यय. नो. मी एकवचन. मी अनेक वचन. पान. पाने. घर. घरे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं की विभक्तीचे प्रत्यय प्रथमा ते संबोधन पर्यंत 8 आहे आणि या 8 विभक्ती प्रत्ययामध्ये वेगवेगळी आपल्याला माहिती मिळाली. पण हे प्रत्यय कोणत्या शब्दांना कसे लावायचे तर आता आपण खेळाच्या माध्यमातून पाहूया. तर आता सगळ्यांकडे आता विभक्तीचे प्रत्यय मी दिलेले आहेत, तर ते प्रत्यय सगळ्यांनी वाचायचे आणि आता मी दाखवलेल्या उदाहरणाला कोणता प्रत्यय लागतो ते ओळखायचे. चला तर आपण आता खेळ खेळूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मी शब्द घेतलाय शाळे. शाळे या शब्दाला बघा बरं विभक्तीचा प्रत्यय कोणता लागतो, या बरं इथे. चला तर आता आपण शाळे या शब्दाला जोडून तुमचा विभक्तीचा प्रत्यय बोला बरं. शाळेतून, शाळेने, शाळेचं, शाळेस, शाळेला, शाळेशी, शाळेचा, शाळेची, शाळेचे, शाळेच्या. व्हेरी गुड, शाबास. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. तर दुसरं उदाहरण आहे गाडी. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो की तुमच्याकडे असलेल्या प्रत्ययापैकी कोणता प्रत्यय गाडी या शब्दाला लागतोय बघा बरं आणि वाचन करून दाखवा.
गाडीने, गाडीच, गाडीशी, गाडीत, गाडीला, गाडीचा, गाडीची, गाडीचे, गाडीच्या. शाबास, व्हेरी गुड. आता आपण तिसरं उदाहरण घेऊया की या उदाहरणामध्ये आई हे उदाहरण घेतलेलं आहे. तर आई या उदाहरणाला कोणता प्रत्यय लागतो? या बरं माझ्या इथे आणि दाखवा बरं. चला आपला प्रत्यय जोडून सांगा. आईनी, आईने, आईत, आईला, आईशी, आईची, आईचे, आईच्या. व्हेरी गुड, शाबास. आता अजून एक उदाहरण बघूया. हा, सोन्या या शब्दाला कोणता प्रत्यय लागतोय? चला बरं वाचून दाखवा. सोन्याहून, सोन्याशी, सोन्याने, सोन्यात, सोन्याला, सोन्याचा, सोन्याची, सोन्याचे, सोन्याच्या. व्हेरी गुड, खूपच छान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणातून आता आपल्याला हे समजलंय की कोणता प्रत्यय लागतो. आता शेवटचं एकच उदाहरण घेऊया. हा, आता बाळांनो, भावा. भावा या शब्दाला बघा बरं कोणता प्रत्यय लागतो? चला वाचून दाखवा. भावांनो, भावाशी, भावाने, भावानी, भावात, भावास, भावाला, भावाचा, भावांची, भावाचे, भावाच्या. शाबास. चला सगळ्यांसाठी एक टाळ्या वाजवा बरं. छान सुंदर. खूपच छान. सगळ्यांना आपल्याला हा घटक जो आहे तो सगळ्यांना खेळाच्या माध्यमातून समजला. किती सुंदर की प्रत्येक कोणत्या शब्दाला कोणता लावायचा आणि किती शब्द तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये जर का आपल्याला नुसते शब्द घेतले, नुसते शब्द घेऊन आपलं वाक्य अर्थपूर्ण होत नाही. आणि म्हणून त्या शब्दांना आपल्याला काय लावावं लागतं? प्रत्यय लावावा लागतो. तुम्हाला सगळ्यांना कळलं का की शब्दांना प्रत्यय लावला तर काय होतं? वाक्य कसं होतं तयार? सांगा बरं. अर्थपूर्ण होतं. व्हेरी गुड, शाबास. आता हे आपल्याला लक्षात आलं इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये की विभक्तीचे प्रत्यय लावून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य खेळाच्या माध्यमातून आपण शिकलो. आणि हे इतकं सुंदर असं माध्यम आपल्याला आनंददायी वाटलं. तुम्हाला आनंद वाटला का खेळताना? हो. सर्वजण छान खेळले ना? हो. शाबास. तर आता आपण घरी सुद्धा अशाच काही शब्दांना प्रत्यय लावून आपण गृहपाठ करायचा आहे, जेणेकरून आपल्याला विविध प्रत्यय कसे कशासाठी लागतात हे आपल्याला समजतील. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना, या सर्व विद्यार्थ्यांना आपण विभक्तीचे प्रत्यय कसे लागतात आणि कोणते आहेत हे या खेळाच्या माध्यमातून समजावून सांगितले. धन्यवाद.